माझ्या सासऱ्याचं माझ्या सासूवरती खूप जीव होता. जेव्हा मी लग्न करून घरामध्ये आले त्यावेळेला माझा सासरा माझ्या सासूसोबत खूप प्रेमाने वागायचे. त्यांचं वागणं बघून एखाद्या नवीन जोडप्याला सुद्धा लाजवेल असं त्यांचं वागणं होतं. पदोपदी माझे सासरे माझ्या सासूबाईंना विचारत असायचे. त्यांचा सहभाग वागणं बघून मला सुद्धा त्यांची कधी कधी हेवा वाटू लागला होता. कारण माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही कधीच एकसोबत राहिलो नव्हतो. एकमेकांना टाइम सुद्धा दिला नव्हता. माझा सुद्धा जीव आता माझ्या सासू सासऱ्यांकडे बघून जळू लागला होता. कारण माझं नवीनच लग्न झालं होतं. माझा नवरा माझ्यापासून लांब राहत होता. असंच मला काहीच समजत नव्हतं. माझा नवरा असा का वागत आहे? पण इकडे माझे सासू सासरे एवढे म्हातारे असून सुद्धा एकमेकांवरती एवढं प्रेम करतात. आता एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, आपलं नवीन लग्न झालं असून सुद्धा आपण कधी एकमेकांना टाइम देऊ शकलो नाही. पण इकडे आई बाबा हे एकमेकांशिवाय राहत सुद्धा नाही. माझा नवरा म्हणाला, अगं आता आम्ही लहानपणापासून त्यांचं असंच वागणं आहे. आम्ही लहानपणापासून त्यांना असंच एकत्र बघत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. तेव्हा मी म्हणाले, अहो तुमचे आई वडील म्हातारे झाले आहे तरी एकमेकांवरती किती प्रेम करत आहे. आणि आपलं आताच लग्न झालं आहे तरी तुम्ही माझ्यापासून लांब जात आहेत. तेव्हा माझा नवरा शांत बसला आणि मला काहीच न बोलता तिथून निघून गेला. त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळाच भाव दिसत होता. तो मला न सांगताच मी ते ओळखलं होतं. माझा नवरा माझ्यापासून काहीतरी लपत होता. मला ते थोडं जाणवलं होतं. कारण मी नवीन असल्यामुळे मी त्याला उजगारायला सुद्धा गेली नाही. कारण उजगारायला गेल्यानंतर आमच्या दोघांमध्ये थोडं रात्री भांडण झालं असतं. माझा नवरा हा थोडासा रागिष्टच होता. तरी मी त्याच्याबरोबर तडजोडीचं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांनी मला अजूनही बायको म्हणून स्वीकारलंच नव्हतं. असा तडजोडीचा संसार किती दिवस चालेल माहिती नाही. कारण मला नाही वाटत मी या माणसाबरोबर जास्त दिवस टिकू शकेल. असं वाटत होतं त्याचं कुठेतरी काहीतरी चाललं आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर लग्न केलं आहे. मी अशी भोळसट मुलगी, गावखेड्यातली, म्हणून त्यांनी मला अजूनही स्वीकारलं नाही. पण मला त्याच्या मनामधले चाललेली खळबळ जाणवत होती. माझ्याशी तो नीटसुद्धा बोलत नव्हता. मी काही बोलायला गेल्यानंतर उत्तर देत नव्हता. उत्तर न देताच निघून जायचा. असं किती दिवस चालायचं माहिती नाही. पण इकडे माझे सासू सासरे हे दोघे खूपच आनंदात होते. एके दिवशी माझी सासू ही गावी निघून गेली होती. मी आणि माझा सासरा आम्ही दोघेजण घरामध्ये होतो. माझा नवरा कामानिमित्त बाहेर गावाला गेला होता. त्यावेळेला माझा सासरा हे त्यांच्या रूममध्ये झोपले होते आणि मी माझ्या रूममध्ये. त्यांचं जेवण वगैरे दिलं होतं. त्यांचं अंथरूणसुद्धा मी टाकून दिलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं, बाबा तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा. त्यांच्या रूममध्ये मी पाणीसुद्धा ठेवलं होतं कारण पुन्हा मला उठवायला नको म्हणून. तरीही मध्यरात्री येऊन माझे सासरे माझा दरवाजा वाजू लागले होते. मला काहीच समजत नव्हतं कारण भर झोपेमध्ये मी होते. गडबडून हडबडून उठले कारण इकडे तिकडे सगळे काही माझे पांगलेली कपडे होते. मी माझा सासरा म्हणाला, 5-10 मिनिटं निघूनच गेले होते. विचार करत आहे मी राहुलला काही तुझ्याशी नीट वागत नाही. मला सगळ्या काही गोष्टी समजत आहे. पण तू काही त्या गोष्टी मला सांगत नाही आणि तुझ्या सासूबाईला सुद्धा सांगत नाही. मी हे माझ्या सासऱ्याचे बोलणे ऐकून जरा हैराणच झाले होते. कारण माझा नवरा हा माझ्याशी चांगला वागत नाही हे फक्त मला आणि माझ्या नवऱ्यालाच माहीत होतं. घरातल्या सगळ्या गोष्टी आमच्यामधल्या दोघांमधला वाद फक्त आमच्या दोघांमध्येच होता. यांना सगळ्यांना माहीत आहे की काय? आता मला खूपच कसं तरी झालं होतं. कारण मी हसमुख मुलगी होते. कितीही दुःख झालं तरी कधीच कोणाला सांगायचं नाही. आणि माझ्या ह्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टीसुद्धा माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या सासूबाईंना माहीत आहे. मला आता राहुलचा खूप राग येऊ लागला होता. पण माझ्या सासऱ्याने ते रात्रीच काही गोष्टी सांगितल्या. त्या ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा सासरा म्हणू लागला होता, तुझं लग्न फक्त घरात काम करण्यासाठी करून आणलेलं आहे. ऑलरेडी राहुलचं पहिलं लग्न झालेलं आहे. त्याचं लव्ह मॅरेज आहे. पण आमचं नाव या गावामध्ये खूप मोठं आहे. आमच्या नावासाठी तुमचं लग्न केलं आहे म्हणून राहुल तुझ्याशी असा वागत आहे. तुला तो कधीही बायको म्हणून स्वीकारणार नाही. तुझी इच्छा असेल तर देऊ शकतो. तेव्हा मला माझ्या सासऱ्याचा 2-3 थोबाडीत द्यावा असं वाटत होतं. मी दुसऱ्या दिवशी कपडे भरले आणि कोणाचाच विचार न करता मी तिथून घाईघाईने निघून आली. माझ्या बापाला सुद्धा म्हणाली, बाबा तुम्ही असा कसा मुलगा बघितला? त्याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि पुन्हा त्यांनी
माझ्याशी लग्न केलं आहे? तेव्हा माझे वडील म्हणाले, बाळा, असं काहीही नव्हतं. त्याची श्रीमंती बघून मी तुझं लग्न करून दिलं होतं. पण तो असा असेल तर मला काहीही, माझी मुलगी जड नाही. तू इथेच राहा आणि तुझं पुन्हा शिक्षण कर. माझं काहीही म्हणणं नाही, कारण मीच तुला लग्न करायला आट घातली होती. माझी गरिबी असली तरी तू मला पोटात जड झाली नाही तर आता तर काही ताटात जड होणार आहे का? तू काही काळजी करू नको. काही गरज नाही तुला तिथे जायची. जोपर्यंत तुझ्या पायावरती तू उभी राहत नाही तोपर्यंत मी तुझं शिक्षण करणार आणि त्याचा विचार काही करू नको, असे माझे वडील जेव्हा मला म्हणाले तेव्हा मला आधार वाटू लागला. पुन्हा माझ्या सासूबाईंचा मला फोन आला. मीना, तू आली नाहीस? किती दिवस झाले माहेरी जाऊन बसली आहेस? तुला समजत नाही का घरी यायचं? घरामध्ये सगळी कामं तशीच पडली आहे. तेव्हा मी माझ्या सासूबाईला दणदणीत उत्तर दिले, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर खूप आनंदात असतात, पण सून किती दुःखी आहे हे काही तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही तुमच्या मुलाला बोलूला सुद्धा नाही की तिच्याबरोबर कधी प्रेमाने बोलू शकतोस. तुम्हाला दिसलं नाही का? तेव्हा माझ्याशी असं वागत होतात. आता मला तुमच्या मुलाशी काहीही संबंध ठेवायचे नाही. पहिलं लग्न झालं असून सुद्धा तुम्ही पुन्हा तुमच्या मुलाचं लग्न माझ्याशी करून दिलं. तुमच्या नावाखातर गावामध्ये रुतबा वाढवण्यासाठी. हे तुम्हाला पटतंय का? पटलायला पाहिजे होतं. मेले तरी चालेल, पण पुन्हा त्याची बायको म्हणून तुम्हाला जे घरामध्ये येणार नाही ते करून घ्या. आता मी फोन ठेवून दिला होता आणि पुन्हा आम्ही माझं शिक्षण पूर्ण करू लागले होते. माझ्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण माझ्या आईवडिलांनी घेतली होती. मी सुद्धा आता माझ्या वडिलांना म्हणाली, मी काहीतरी करून दाखवेल आणि पूर्ण आपली गरिबी दूर झाल्याशिवाय मी पुन्हा लग्न करणार नाही, असं मी माझ्या वडिलांना सुद्धा वचन दिलं होतं. आता मी पुन्हा अभ्यास करू लागले होते. माझे भाऊ बहीणसुद्धा, आम्ही तिघे भाऊ बहीण एकसोबत रात्रंदिवस अभ्यास करत होतो. आता मी गव्हर्नमेंटचे फॉर्मसुद्धा भरले होते. आता फॉर्म भरता भरता मी कामालासुद्धा जाऊ लागले होते, कारण फॉर्म काय फुकट भरायला येत नाहीत, त्यांनासुद्धा पैसे लागतात. तसंच मी काम करता करता फॉर्म भरत होते. दिवशी रोडवरती उभा दिसला, पण मी त्याला ओळख न देता तशीच पुढे निघून गेली, कारण तो त्याच्या पहिल्या बायकोबरोबर होता. मला त्याचा खूप राग आलेला होता. त्याच्याबरोबर त्याची आईसुद्धा होती, पण तिच्या आता हालाचे बेहाल झाले होते, कारण जेव्हा गरिबाची मुलगी लग्न करून येते तेव्हा त्यांना तो खेळ वाटतो आणि श्रीमंताची मुलगी जेव्हा लग्न करून येते ती त्यांचाच खेळ बनवून टाकते. आता मी मोठी IPS ऑफिसर झाले होते. माझा भाऊसुद्धा बँकमध्ये मॅनेजर झाला होता. माझी बहीण आता पुन्हा पेपर देऊ लागली होती. आमचं सगळी काही गरिबी दूर झाली होती. माझे वडील माझ्यासाठी मुलगा बघू लागले होते, पण मी माझ्या वडिलांना म्हणाली, मला आता लग्न करायचं नाही. मी पूर्णपणे लग्नाला नकार दिला होता. माझी इच्छा होईल तेव्हा मी तुम्हाला माझ्या लग्नासाठी मुलगा बघायला सांगेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. आणि हो मित्रांनो, नक्की मीनाने काय केलं? चांगला पाऊल उचलला की वाईट? की तिने आयुष्यभर राहुलच्या हाताखाली राहून मोलकऱ्याची जिंदगी जगायला पाहिजे होती? हे सुद्धा मला कमेंट करून सांगितलं तरी चालेल. नमस्कार, धन्यवाद.